मंडळी, आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. मी काजल डेरेकर. आज मी ब्लॉग घेऊन आलेली आहे. आपलं तुम्ही बघू शकता, छत्रपती शिवाजी महाराज यांची ही जी सुंदर पेंटिंग आहे, सगळीकडे सोशल मीडियावर व्हायरल आहे. त्याच्या संदर्भात मी आजचा ब्लॉग बनवणार आहे. तर जी ओरिजिनल पेंटिंग आहे, तुम्ही माझ्या मागे ही बघू शकता. ही ओरिजिनल पेंटिंग सुंदर आहे. ही मला माझ्या घरात हवी होती. थोडासा पर्सनल ब्लॉग असणार आहे, कारण की मला माझ्या घरात ही हवी होती आणि ती पण ओरिजिनल हवी होती. त्यासाठी मी शोधून काढलेली आहे, ज्यांनी ही सुंदर पेंटिंग बनवलेली आहे. तुम्ही माझ्या मागे बघू शकता. जनरली मी थोडं पेंटिंग बद्दल तुम्हाला सांगते, जसं की मला जेवढं माहिती आहे तुमच्यापर्यंत पोहोचवते. जसं की पोर्ट्रेट मध्ये असते पेंटिंग आणि त्याच्यामध्ये असं नक्षीकाम नसतं केलेलं, पण तुम्ही बघू शकता याचं नक्षीकाम ॲज अ व्ह्युअर्स मला किती आवडलेलं आहे आणि तेच या पेंटिंगला खास बनवतं. खूप सुंदर आहे आणि असा जो फेस आहे वन साइड, जे जी कांबळे यांनी जो प्रत्येकाच्या घरात मोस्ट ऑफ तुम्ही अगोदर जुन्या काळात पाहिला असेल, त्यांचाच रेफरन्स घेऊन या ताईंनी हा बनवलेला आहे आणि खूप सुंदर बनवलेली पेंटिंग आहे. तुम्ही बघू शकता. मार्केटमध्ये तुम्हाला खूप सुंदर सुंदर अशा फ्रेम्स मिळून जातील, पण ओरिजिनल ते ओरिजिनलच असतं. तर हे मला खूप आवडलेलं आहे आणि ते घेण्यासाठी मी आले आणि मला म्हणजे तुमच्यापर्यंत हे पोहोचवणं हे माझं काम होतं. तर त्यासाठी मी तुम्हाला इंट्रोड्यूस करून देत आहे. यांनी ही बनवलेली आहे सुंदर पेंटिंग. नमस्कार. माझं नाव पल्लवी डाफळे आणि ही कॅनव्हास पेंटिंग आहे जी मी बनवली आहे. याचा आकार आहे 4x5 फूट आणि ही पेंटिंग आपण कॅनव्हास प्रिंटमध्ये पण अवेलेबल करतो, जी तुम्हाला 1.5 फूट पासून 5 फूट पर्यंत सगळ्या साईजेसमध्ये अवेलेबल होते. ओके, म्हणजे याची काय साईजेस आहे? ही एक 10x12 इंच वगैरे असेल आणि या साईज पासून अगदी या साईज पर्यंत तुम्हाला कॅनव्हास प्रिंट उपलब्ध करून देतो आम्ही. म्हणजे तुमच्या नंबरवर हाय केलं तर तुम्ही सर्व डिटेल्स हो हो त्यांना हो हो पोहोचवता. हो आणि हो. ऑनलाईन कुठे, म्हणजे कुठे कुठे पोहोचवता तुम्ही? आपण कुरिअर मार्फत पूर्ण महाराष्ट्राबाहेर, इव्हन आपण इंडिया बाहेरगावी सुद्धा इंटरनॅशनल हो पण हो तुम्ही हो करता? पाठवलेले आहेत. बऱ्याच कुरिअर आपले बाहेर पण जातात. कारण की अवेलेबल भरपूर आहे मार्केटमध्ये, पण जे मी जसं म्हणाले ओरिजिनल ते ओरिजिनल. बरोबर. ऍक्च्युली खूप जण कॉपी करून ती सेल करता आहेत. ठीक आहे, आता आणि हे कॉपी इतकं करणार. प्रेम मिळतंय ना ह्या पेंटिंगला, खूप अतिशय सुंदर, म्हणजे दुसरं होणं अशी शक्य नाही, इतकी सुंदर ही आहे. अजून तुमच्याकडे काय काय आहे पेंटिंग मध्ये असं ही आपण एक दाखवूया? पेंटिंग आहे. ही दुसरी पेंटिंग मी हल्लीच म्हणजे डिसेंबर मध्ये 2024 मध्ये बनवली होती. आणि हिच्याबद्दल काही सांगायचंय तुम्ही तर या पेंटिंग बद्दल तू थोडं व्ह्युअर्सला सांग, म्हणजे काय खास आहे याच्यामध्ये? या पेंटिंगला मी हे विचार करून बनवलेलं की आता जी पहिली पेंटिंग जेव्हा मी बनवली त्याच्यामध्ये खूप व्हायब्रंट कलर होते, कलरफुल आहे खूप. तर मग ह्याच्यामध्ये मी पेस्टल कलर्स वापरलेत सगळे. म्हणजे तुला दिसताना असं खूप जास्त कलरफुल नाही दिसणार, पण मग पेस्टल कलरमध्ये पण ती कशी अट्रॅक्टिव्ह करता येईल. ओके. कारण काही आपले इंटिरियर असतात ते हल्ली पेस्टल शेड्समध्ये असतात, कलरफुल नसतात. तर मग त्या हिशोबाने त्या घरांमध्ये पण ती छान दिसेल, ते छान सूट दिसेल करेल. अशी. असा विचार करून मी फक्त कलर स्कीमचा विचार करून मी ही बनवली आहे. ही बनवली. आणि डिटेलिंग जर तू बघशील याच्यामध्ये की मोत्यांमध्ये, जिरेटोपामध्ये, कवड्यांच्या माळीमध्ये खूप जास्त केलंय. म्हणजे त्याच्यामध्ये बघायला गोष्टी खूप कमी आहेत, म्हणजे एकदम पण नॅचरल वाटतं हा असं. पण काम करताना त्याच्यामध्ये मला जितकं जास्त मी रिअलिस्टिक करू शकते तितकं या तू ट्राय विचाराने मी ते केलंय. कारण ओके, म्हणजे सेमच आहे वन हा साइड फेस, हा पण तू त्याच्यात जे चेंजेस केले ते कलर्स मध्ये कलरमध्ये. केलेस. आणि मला डिटेलिंग म्हणजे त्याच्यात पाहायला, आता ही पेंटिंग बघशील त्यात खूप साऱ्या गोष्टी आहेत हो, बघायला, पण कलरफुल आहे याच्यात आणि आणि खूप सारे एलिमेंट्स पण आहेत. पण याच्यात तसं नाही आहे. याच्यामध्ये आपण पोर्ट्रेट हाफ घेतल्यामुळे त्याच्यात खूप साऱ्या गोष्टी नाही आहेत. त्यामुळे कमीत कमी गोष्टींमध्ये किती जास्त काम करता येईल तसं ते केलं. तसं मी याच्यामध्ये तुझे केलंय. दोन्ही पेंटिंग खूप सुंदर आहेत. थँक्यू सो मच. आणि हे म्हणजे मूर्त्यांबद्दल तू काय सांगू इच्छिते? जसं मी सांगितलं, हे रुद्रा आर्ट्स निर्मित आहेत. यांचं मेन ब्रांच जी आहे ती पुणेमध्ये आहे. तर आमचं इंटरनल कोलॅबोरेशन आहे. जसं माझ्या पेंटिंग्स पण त्यांच्या कलादालनमध्ये असतात. म्हणजे तुझ्या ओरिजिनल पेंटिंग कोणत्या लोकेशनला मिळतील? जसं एक तुझ्याकडे माझ्याकडे मिळतील रुद्रा आर्ट्सचे. रुद्रा आर्ट्स त्यांचे पेज आहे इंस्टाग्राम? हो, इंस्टाग्राम पेज आहे त्यांचे स्टुडिओ आहेत. ओके. त्यांचे ब्रांचेस आहेत बरेच पुणेमध्ये. तर त्यांच्या सगळ्या ब्रांचेसमध्ये आपल्या पेंटिंग उपलब्ध आहेत. रायरी आर्ट्समध्ये आहे, गजाई आर्ट्स, कोपरखाई राणे, त्यांच्याकडे पण तुम्हाला पेंटिंग्स, मूर्त्या, मिनिएचर हत्यारे
या सगळ्या वस्तू मिळतील. मिळतील. म्हणजे हे 3 जे आहेत त्यांच्यासोबत तू त्यांना म्हणजे हे दिलंय, टाय-अप दिलाय की Yes. तुम्ही ते रिसेल करू शकता. हो हो. ठीक आहे. आणि यांच्याबद्दल काही? आणि आता मूर्त्यांमध्ये मी सांगू इच्छिते की तुम्ही अगदी छोट्यातली छोटी जरी मूर्ती बघाल, आपण ही घेऊया, तर हे सगळ्या हाताने कलर केलेले आहेत. ओके. तर ते खूप बारीक काम त्याच्यामध्ये आहे, भयंकर बारीक. आणि डिझाईन करताना पूर्ण अभ्यास करून केलेले आहेत. इमॅजिन करून बनवलेली वस्तू कुठलीच नाही आहे. पूर्ण व्यवस्थित इतिहासाचा अभ्यास करूनच त्या सगळ्या वस्तू बनवलेल्या, सगळ्या मूर्त्या बनवलेल्या आहेत. तर सायझेस म्हणजे काय अवेलेबल मिळून जातील? साईज आपल्याला एक छोटं अगदी 3 इंचापासून आपल्याकडे 3 फुटापर्यंतच्या 3 मूर्त्या फुटापर्यंत. म्हणजे अवेलेबल आहेत. इंटेरियर म्हटलं तर नुसती फ्रेमच नाही, मूर्त्यांचं पण मूर्त्या कलेक्शन आवडतं. आणि ज्यांना हो, ओरिजिनॅलिटी माहिती आहे तर त्यांना तर ते बघून नक्कीच कळणार खरंय. की काय स्पेशालिटी आहे त्याच्यामध्ये. आता याच्यामध्ये मूर्त्यांमध्ये तुम्ही एक्सप्रेशन बघाल, खूप सुंदर काम केलंय त्याच्यामध्ये. प्रत्येक मूर्तीचे एक्सप्रेशन तुम्हाला खरे वाटतील असे एक्सप्रेशन्स आहेत ते. ठीक आहे. आणि हा पण म्हणजे ऑनलाईन तुम्ही या पाठवता? कुरिअर नाही करता कुरिअर येत. नाही हा, करता येत. यांना तो म्हणजे इथे येऊन व्हिजिट करूनच विजिट, घ्यावा लागेल. मूर्त्या तुम्हाला हव्या असतील तर विजिट करूनच घ्याव्या लागतील. पेंटिंग्स जर तुम्हाला हवी असतील की तर फक्त त्या कुरिअर कॅनव्हास प्रिंट पाठवते आणि विथ हो. फ्रेम पाठवते की कसं? नाही, विथ फ्रेम पण नाही पाठवता येत, With कारण frame कुरिअरमध्ये तुटण्याचे चान्सेस आणि असतात. खूपच हवंच असेल तर तू मग करून इथे देते. आपलं स्टुडिओला विजिट करून Visit घेऊ करून शकता. घेऊ हां. शकता. आणि प्रिंट हवी असेल तर आपण कुरिअर मार्फत पाठवतो. हो. हां, आमचा इंस्टाग्राम आयडी आहे कॅनस स्टुडिओ आणि कलादालन बाय कॅनस. 2 पेजेस आहेत आपले. तर तुम्ही दोन्ही पेजवरून कुठूनही तुम्ही मेसेज करून किंवा कॉल करून तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि आपला ॲड्रेस आहे घाटकोपर वेस्ट माणिकलालमध्ये आपला स्टुडिओ आहे. तर तुम्हाला जागृतीनगर स्टेशनवरून, मेट्रो स्टेशनवरून 2 मिनिटं वॉकेबल आहे, तुम्ही इथे पोहोचू शकता. आणि घाटकोपर स्टेशनवरून एक 5-7 मिनिटं अंतर आहे. तुम्हाला व्हिजिट करायचं असेल तर तुम्ही व्हिजिट करून घेऊ शकता. आणि जर ऑनलाईन ऑर्डर करायचं असेल तर आपला नंबर आहे 8779749823. या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करून एन्क्वायरी करू शकता. अशी ही सुंदर पेंटिंग तुम्हाला जर तुमच्या घरात ठेवून तुमच्या घराची शोभा वाढवायची असेल तर या ताईंना कॉन्टॅक्ट करा. कॅनव्हास प्रिंट अवेलेबल करून दिली जाईल तुमच्या सायझेस प्रमाणे. यांच्याकडे भरपूर सायझेस आहे. फक्त दिलेल्या नंबरवरती तुम्हाला हाय करायचं, सर्व डिटेल्स ऑटोमॅटिकली येऊन जाईल. ऑल डिलिव्हरी ह्या करतात आणि यांची जी मेहनत आहे, ओरिजिनॅलिटी त्या लोकांपर्यंत पोहोचवावं यासाठी आजचा ब्लॉग मी केलेला आहे. तर नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.